इयत्ता तिसरी. विषय गणित. घटक अपूर्णांक. अध्ययन निष्पत्ती अपूर्णांकांचा वापर करतो. कागदाची घडी घालून वस्तूंच्या दिलेल्या समूहावरून किंवा दिलेल्या चित्रातील एका पूर्णाचा अर्धा, पाव, पाऊण भाग ओळखतो. अर्धा. समीरजवळ एक मोठा कागद आहे. समीर आणि गीताला दोघांना चित्र काढायचं आहे. काय करावे बरं? त्या कागदाचे समान 2 भाग करूया. समीर आणि गीताला आता अर्धा कागद मिळाला. म्हणजे कोणत्याही वस्तूचे 2 समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूच्या अर्धा म्हणजेच निम्मा असतो. आता काही चित्रांचे निरीक्षण करूया. पूर्ण पेरू, अर्धा पेरू, पूर्ण केक, अर्धा केक, पूर्ण भाकरी, अर्धी भाकरी, पूर्ण कलिंगड, अर्धा कलिंगड. खालील आकृत्यांमधील अर्धा भाग रंगवूया. दिलेल्या आकृत्यांमधील अर्धा भाग रंगवा. खालील आकृत्यांमध्ये रेघ काढलेली आहे. त्या रेघेमुळे कोणत्या आकृत्यांचे समान भाग झाले आहेत ते पाहूया. रेघेमुळे या आकृतीचे समान भाग झालेले नाहीत. रेघेमुळे या आकृतीचे समान भाग झालेले नाहीत. रेघेमुळे या आकृतीचे समान भाग झालेले आहेत. रेघेमुळे या आकृतीचे समान भाग झालेले आहेत. रेघेमुळे या आकृतीचे समान भाग झालेले नाहीत. ताईकडे पतंगाचा मोठा कागद आहे. तिने तो कागद नंदू, अमोल, सरिता व वैभवला पतंग बनवण्यासाठी दिला. तर त्यांना काय करावे लागेल? त्यांना या कागदाचे समान 4 भाग करावे लागतील. चला तर मग या कागदाचे 4 भाग करू.
एका वस्तूचे 4 समान भाग केल्यास प्रत्येक भाग पावभाग असतो. आता काही चित्रांचे निरीक्षण करूया. पूर्ण काकडी, पाव काकडी, पूर्ण कलिंगड, पाव कलिंगड, पूर्ण, अर्धा आणि पाव भाग. अर्ध्याचा अर्धा केल्यासही पाव मिळतो. 2 पाव एकत्रित केल्यास अर्धा होतो. 4 पाव एकत्रित केल्यास 1 पूर्ण होतो. खालील आकृत्यांमधील पावभाग रंगवूया. दिलेल्या आकृत्यांमधील पावभाग रंगवा. खालील चित्रात रेघा काढून 4 भाग केले आहेत. त्या रेघेमुळे कोणत्या आकृत्यांचे समान भाग झाले आहेत ते पाहूया. रेघेमुळे या आकृतीचे समान भाग झालेले आहेत. रेघेमुळे या आकृतीचे समान भाग झालेले नाहीत. स्वाध्याय खालील जोड्या लावा. खालील QR कोड स्कॅन करा आणि आपले उत्तर पडताळून पहा.